नमस्कार. साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. दररोज या रुग्णांच्या संख्येमध्ये वेगवेगळी भर पडताना पाहायला मिळते. देशातल्या रुग्णांची संख्या देखील एकीकडे वाढताना दिसते. तर याची चर्चा अशी सुरू झाली गेल्या काही दिवसांपासून, हा कोरोनाच्या रुग्णसंख्येचा एक नवा स्पाइक आहे की याला दुसरी लाट आली असं म्हणायचं. कोरोनाची दुसरी लाट भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे का? महाराष्ट्रात याची रुग्णसंख्या इतकी का वाढती आहे? मग त्या प्रमाणामध्ये आपण सगळेजण तयार आहोत का? आणि आज 23 मार्च आहे. 22 मार्चला म्हणजे काल 1 वर्ष या लॉकडाऊनच्या सुरुवात झाली गेल्या वर्षी, त्याला पूर्ण झालं. म्हणजे याच्यानंतरही आपण काही शिकलो नाही आहोत का? आज इतक्या प्रमाणात संख्या वाढताना दिसते, मग आपल्याला त्या पद्धतीने तोंडाला मास्क लावला पाहिजे, आपण आपली खबरदारी घेतली पाहिजे. याच्यात आपण कमी पडतोय का? याच संदर्भात नेमकं आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक डॉक्टर अभय बंग सर यांच्याकडून. आता थेट बंग सर आपल्याशी गडचिरोलीतून जोडले गेलेले आहेत. बंग सरांशी या सगळ्याच प्रश्नांविषयी आपण जाणून घेणार आहोत, त्यांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत आणि खरं आपलं नेमकं चुकतंय कुठं, आपण खरं धडा घेतला का यापासून, हेही सरांकडनं आपण समजून घेणार आहोत. सर, खूप स्वागत साम टीव्हीवर आपलं. नमस्कार. गेल्या वर्षभरापासून जो कोरोनाचा सगळा प्रादुर्भाव आपण पाहतोय, नमस्कार सर, खूप प्रादुर्भाव आपण पाहतोय, या पार्श्वभूमीवरती आत्ता राज्यामध्ये जो आकडा वाढताना दिसतोय रुग्णसंख्येचा, याला आपण कोरोनाची दुसरी लाट आली असं म्हणायचं का? नक्कीच म्हणायचं, कारण 30,000 पेक्षा जास्त केसेस रोज महाराष्ट्रात होतात आहेत. हे पहिल्या लाटेपेक्षा हा आकडा जास्त आहे आणि भारतामध्ये देखील 40,000 46,000 पर्यंत केसेस पोहोचले आहेत. तर दुसरी लाट आली याच्याविषयी काही वादच नाही. त्याला स्पाइक म्हणायचं की लाट म्हणायची हा शब्दांचा खेळ आहे. पण साथीचं शास्त्र, एपिडेमॉलॉजी, हे पाहिलं तर जगात सर्वीकडेच अशा दुसऱ्या लाटा आलेल्या आहेत. दुसऱ्या काय, तिसऱ्या काय, हाँगकाँगमध्ये सध्या 4थी लाट सुरू आहे आणि 5व्या लाटेची तयारी सुरू आहे त्यांची. तर या रोगाचं नैसर्गिक रूपच असं आहे की याच्यामध्ये ऋतुमानानुसार कालांतराने लाटा येत राहतात आणि येत राहणार. ह्या लाटा येत राहणार किंवा आत्ता दुसरी लाट आलेली आहे हे स्वीकार करूनच आपल्याला पुढची पावलं घेतली पाहिजे. त्याचा नकार करून शहामृगासारखं डोकं वाळूत घालण्यात काही अर्थ नाही. ही नक्कीच दुसरी लाट आहे, ही पसरणार आहे. यावेळी बऱ्याच गतीने पसरलेली आहे, त्यामुळे अजून काही आठवडे कदाचित काही महिने ही पसरेल, मग कमी होईल. तर त्यासाठी आपण तयारी केली पाहिजे आणि कृती केली पाहिजे. सर, अगदी खरं आहे. पण गेल्या म्हणजे जसं मी सुरुवातीला उल्लेख केला, 22 मार्चला या लॉकडाऊनच्या सगळ्या प्रक्रियेला 1 वर्ष पूर्ण झालं. टप्प्याटप्प्याने हळूहळू देशातले व्यवहार सुरळीत झाले, आर्थिक घडी हळूहळू बसताना आपल्याला पाहायला मिळतेय. पण त्याच्यातच पुन्हा एकदा ही रुग्णसंख्या वाढत असताना, जगभरातल्या सगळ्या गोष्टींकडे पाहत असताना आपण काय खरंच धडा घेतला याच्यातनं की अजूनही आपल्याला शिकायची गरज आहे? बघा, एक डॉक्टर म्हणून आणि एक माणूस म्हणून, दोन्ही म्हणून मी असं म्हणेन की हे कोरोनाचं भारतात गेलं 1 वर्ष किंवा जगामध्ये 1.25 वर्ष हे अतिशय रोलर कोस्टर जसं आपण म्हणतो तसं हे वर्ष राहिलं. जो रोगच नव्हता, जो व्हायरसच नव्हता, तो अचानक निर्माण झाला. आपल्या डोळ्यासमोर त्याचा रोग झाला, जागतिक रोग झाला आणि सगळे जगाला त्याने ठप्प केलं. तर इतिहासामध्ये शतकामध्ये एकदा घडणारी जवळपास ही घटना आहे. 1918ची जी फ्लूची साथ होती त्यानंतरची सगळ्यात मोठी साथ आहे. म्हणून आपण जे बघितलं या गेल्या वर्षभरामध्ये, एका अर्थाने हे अतिशय, मी थोड्या वेगळ्या अर्थाने शब्द वापरतोय, पण अतिशय नाट्यपूर्ण, एक्साइटिंग असंही आहे. एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून जर याच्याकडे पाहिलं तर हे अतिशय एक्साइटिंग आहे. आणि तसंच त्याच वेळी अतिशय मानवीय ट्रॅजेडी देखील आहे. लाखो माणसं मेलेली आहेत, आपण माणसांचे कसे हाल होतात ते पाहिलेलं आहे. तर हे पूर्णच कोरोनाने आपल्या समाजाला एक वर्षभराचा प्रचंड रोलर कोस्टर असा अनुभव दिला आहे. जेव्हा कोरोना आला, बघा, जसं मी म्हणालो की हा व्हायरसच मुळी नवा होता, हा रोगच मुळी नवा होता, हा पसरतो कसा माहीत नव्हतं, याच्यात वैद्यकीय कॉम्प्लिकेशन काय होतात माहीत नव्हतं, किती प्रमाणात मृत्यू होतात माहीत नव्हतं, रोग निदान कसं करायचं माहीत नव्हतं.
तर पहिले सगळीच मानवजात हादरली. तर पहिली गोष्ट जी आपण शिकलो ती खरं म्हणजे ही, की आपण कितीही दावा केला आणि अहंकार केला की माणसाने निसर्गावर विजय मिळवला, तरी निसर्ग खूप शक्तिमान आहे आणि त्याने आपण किती निर्बल आहोत हे पहिल्यांदा आपल्याला दाखवलं. एक छोटासा आरएनएचा पार्टिकल कण बघा, तो व्हिरिऑन, तो व्हायरस, आणि सर्व शक्तिमान सुपर पॉवर्स जगातल्या चीन असो, अमेरिका असो, युरोपियन राष्ट्र असो की भारत असो, सगळ्यांना त्याने निर्बल केलं, हतबल केलं, सगळ्यांना ठप्प केलं. तर निसर्गासमोर आपण हतबल आहोत. पण या वर्षभरात अजून एक दुसरी गोष्ट घडली आणि ती अतिशय उत्साहवर्धक आहे, की या वर्षभरातच मानवाने हा व्हायरस शोधला. एवढंच नाही, एका महिन्यामध्ये चीनच्या शास्त्रज्ञांनी त्याच्या डीएनएचं विश्लेषण केलं आणि ते वेबसाईटवर जगाला उपलब्ध करून दिलं. याची आपण निदानाची पद्धत शोधली, हा रोग थांबवायचा कसा याची पद्धत शोधली, याचा उपचार आंशिक शोधला आणि लसही शोधली. तर आणि शेवटी आता वर्षभर पूर्ण झाल्यावर आपण म्हणू शकतो की जणू काय तुल्यबळ लढाई आपली या व्हायरस सोबत सुरू आहे. त्यामुळे एकीकडे निसर्गाची सर्वशक्तिमानता, दुसरीकडे माणसाचं विज्ञानाच्या मदतीने अतिशय झपाट्याने प्रश्न सोडण्याची क्षमता, या दोनचं अतिशय सुंदर नाट्य झोपाळा आपण पाहिला. एक मात्र याच्या सोबतच आपण पाहिलं, युवाल नोहा हरारी इतिहास लेखक आहेत, त्यांनी सुंदर विश्लेषण केलंय. ते म्हणाले की वैज्ञानिकांनी परस्परांसोबत सहयोग केला. चीनच्या वैज्ञानिकांनी डीएनएचं विश्लेषण दिलं, नाही तर लोक किती लपवून ठेवतात. सगळे वैज्ञानिक भराभरा आपले प्रकाशित करत होते निरीक्षण, अनुभव, आणि पण राजकीय नेत्यांनी सहकार्य केलं नाही. राजकीय नेतृत्वाचा अभावही दिसला. हे मी काही निवळ भारताविषयी म्हणत नाहीये, पूर्ण जगामध्ये ट्रम्प सारखे नेते, तर राजकीय नेतृत्वाचा अभाव दिसला. त्यांना समजतही नव्हतं काय करावं, आणि ते स्वाभाविक होतं. नवाच रोग आला होता, कोणालाच उत्तर माहित नव्हतं. पण सहकार्य देखील राजकीय नेत्यांनी केलं नाही. त्यामुळे चीनवर आरोप सुरू केले, अमेरिकेने चीनवर आरोप, अमेरिकेने WHO वरती आरोप, राष्ट्रांनी माझ्या राष्ट्राला फक्त व्हॅक्सिन मिळावी म्हणून अक्षरशः व्हॅक्सिनचं, युरोपच्या देशांनी व्हॅक्सिनचं ओव्हर बुकिंग करून होर्डिंग करून ठेवलेलं आहे. इतरांना व्हॅक्सिन मिळाली नाही तरी माझ्या देशाला मिळाली पाहिजे. अशा प्रकारचं राजकीय अपरिपक्वता या कोरोनाच्या समोर आपण खूप दाखवली. त्यामुळे एकीकडे विज्ञानाची शक्ती माणसाची, दुसरीकडे राजकीय अपरिपक्वता आणि नेतृत्वाचा अभाव, हे सगळं आपल्याला याच्यातनं या वर्षभरातनं शिकायला मिळालं. सर, अगदी खरं आहे की तुम्ही जसं आता व्हॅक्सिनचा, लसीचा उल्लेख केला, त्या लसीकरण देशभर सगळीकडे आता होतच आहे. अनेक प्रमाणामध्ये लसीची मागणी केंद्राकडे केली जाते, केंद्र सरकारकडे केली जाते. राज्याचे आरोग्यमंत्री म्हणाले की हाफकी इन्स्टिट्यूटला देखील तुम्ही परमिशन द्या, इथे आम्ही वर्षाला 22 कोटी लसीचे डोस तयार करू. पण लसीकरण करून देखील काही जणांनी लस घेऊन देखील 2-2 डोस लसीचे घेऊन देखील रुग्ण पॉझिटिव्ह सापडतात. तर लसीकरण खरंच फायद्याचं आहे की याच्यावरती खबरदारी आणि आपण आपली जबाबदारी ओळखणं हे अत्यंत गरजेचं आहे? या प्रश्नाचं उत्तर बघा, आपण काय करतो की काहीतरी जादूची कांडीची अपेक्षा करतो. म्हणजे आता लसीकरण झालं की 100% विजय मिळवला अशी आपली एक भोळी भाबडी अपेक्षा असते. ह्या सगळ्या गोष्टी पर्सेंटेजमध्ये किंवा आकड्यामध्ये मोजायला पाहिजे. लसीकरणाने अमेरिकेमध्ये ज्या व्हॅक्सिन्स आहेत त्या सहसा 90 ते 95% यशस्वी आहेत. आपल्याकडे जी कोविशिल्ड व्हॅक्सिन आहे तिची रेंज वेगवेगळी आहे, पण सध्या ढोबळ मानाने म्हणू घ्या की ती 60% यशस्वी आहे. कोवॅक्सिन कदाचित 80% यशस्वी आहे. तर वेगवेगळे व्हॅक्सिन काही टक्के यशस्वी आहे. आता जी कोविशिल्ड 60% यशस्वी आहे तीही 2 डोस घेतल्यानंतर, तेही 2 डोस, दुसऱ्या डोसच्या 15 दिवसानंतर त्याचं 60% लोकांना संरक्षण मिळतं. म्हणजेच 40% लोकांना संरक्षण ती व्हॅक्सिन देऊनही मिळत नाही. त्यामुळे काही केसेस कोविशिल्डच्या बाबतीत होणार, कदाचित कोवॅक्सिन ज्यांनी घेतलं त्यांना थोडं कमी होणार. आता सरकारने काल परवापासून जे सुरू केलं आहे नवं, की कोविशिल्डच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये अंतर वाढवलं आहे, ते फार योग्य केलं आहे. कारण नुकतंच जे संशोधन प्रकाशित झालं त्याच्यावर असं दिसलं की 12 आठवड्यापर्यंत जर गॅप दिली 3 महिन्याची, तो कोविशिल्डचा किंवा ॲस्ट्राझेनेका व्हॅक्सिनचा
जास्त परिणाम मिळतो, जवळपास 80% परिणाम मिळतो. म्हणून व्हॅक्सिन अतिशय महत्वाचं आहे, अतिशय उपयोगी आहे. पण कोणतीही व्हॅक्सिन ही काही 100% जादूची कांडी नाही. त्यामुळे व्हॅक्सिनच्या काही कमतरता आहेत. दुसरी अडचण अशी होते की नवी स्ट्रेन येते व्हायरसची. व्हायरस निसर्गात निर्माण होतो, तो अतिशय हुशार आहे नैसर्गिकदृष्ट्या, त्याला म्युटेशन होतं. जेव्हा अब्जावधी परार्ध वेळा त्याचे गुणाकार होतो तेव्हा केव्हा तरी म्युटंट नवा निर्माण होतो, आणि त्यातला जो म्युटंट जास्त झपाट्याने पसरण्याची ज्याची क्षमता असते तो पसरायला लागतो. आता भारतामध्ये नवा म्युटंट पसरला आहे, इंग्लंडमधनं UK मधनं आलेला तो म्युटंट आहे, आणि हा म्युटंट अधिक जास्त गतीने पसरणार आहे, इन्फेक्शस जास्त आहे, संसर्गजन्य जास्त आहे, पण सुदैवाने कदाचित तो घातक कमी आहे. म्हणजे त्यात मृत्यूचं प्रमाण कमी आहे पण पसरण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणून एक तर असं की व्हॅक्सिन जरूर घ्यायला पाहिजे, आणि दिवसेंदिवस मी अशी आशा करतो की अधिकाधिक प्रभावी व्हॅक्सिन निघत जातील. कोविशिल्ड इज नॉट द एंड ऑफ द स्टोरी. जगामध्ये जवळपास 60 व्हॅक्सिन सध्या पाईपलाईन मध्ये आहे संशोधनाच्या. त्यापैकी नव्या व्हॅक्सिन येतील, त्या अधिक प्रभावी असतील. त्यामुळे लवकरच कोविशिल्ड पेक्षा अधिक प्रभावी व्हॅक्सिन भारतामध्ये नक्कीच येतील. तर व्हॅक्सिन 80%, 90%, 95% प्रभावी राहतील, पण तरी काही टक्क्यांना त्याचा त्रास होऊ शकेल. दुसरं असं की व्हायरस म्युटंट झाला तर पुन्हा नवे व्हॅक्सिन निर्माण करावी लागेल, कारण नव्या व्हायरसच्या म्युटेशनला अनुरूप अशी नवी व्हॅक्सिन लागेल. फ्लूच्या केसमध्ये तुम्ही पाहिलं असेल की फ्लूची दरवर्षी नवी स्ट्रेन येते जगामध्ये, ती पसरते, वैज्ञानिक पटकन त्याची व्हॅक्सिन बनवतात आणि दरवर्षी फ्लूची नवी व्हॅक्सिन बाजारात येते. कदाचित तसंच या कोरोनाच्या व्हायरस किंवा COVID-19च्या बाबतीत देखील बहुतेक तसंच होईल असं वाटतंय. तर व्हॅक्सिन आवश्यक, उत्तम, पण व्हॅक्सिन इज नॉट द एंड ऑफ द स्टोरी. आणि व्हॅक्सिन माणसाला गंभीर रोग होण्यापासून नक्कीच वाचवते, पण रोग पसरण्यावर किती परिणाम करते आज आपल्याला माहित नाही. शक्य आहे की व्हायरस पसरतो, पण ज्यांच्या शरीरात जातो त्यांना तेवढा गंभीर रोग होत नाही. भारतामध्ये आपण जर पाहिलं बघा, सिरो सर्व्हेचे आकडे जर पाहिले तर डिसेंबर एंड पर्यंत 30% लोकांना अगोदरच संसर्ग झालेला होता. म्हणजे आता मार्च पर्यंत आपण ढोबळ मानाने म्हणून 40% लोकांना झालेला असणार. 40% लोकसंख्या म्हणजे जवळपास 50 कोटी किंवा त्याहून अधिक लोकांना संसर्ग झालेला आहे. त्या तुलनेत मृत्यू 1,60,000च्या आसपास आहे. त्यामुळे या रोगामध्ये सुदैवाने रोग खूप लोकांना होतो, गतीने पसरतो, पण मृत्यूचं प्रमाण कमी आहे. पण ज्या लोकांना होतो त्यांना मात्र गंभीर रोग होतो. म्हणून व्हॅक्सिनच्या शिवाय व्यक्तिगत काळजी, माझ्या आणि तुमच्या वर्तनाला आणि ते वर्तन दुरुस्त करायला पर्याय नाही. म्हणून तसं एका अर्थाने पंतप्रधान जे म्हणाले, दवाई भी और कडाई भी, ते छोट्याशा स्लोगन मध्ये त्यांनी चांगला अर्थ कॅप्चर केला. दवाई म्हणजे लस देखील, आजारी पडले तर उपचार देखील, पण माझ्या आणि तुमच्या व्यवहारामध्ये काही गोष्टी नियमितपणे आल्या पाहिजेत. आता प्रश्न असा की ते आपण शिकलो का? तर याचं उत्तर मला वाटतं आपल्या डोळ्यासमोर ढळढळीत समाजात आपण बघतो. कुंभमेळे भरतात आहेत, लाखो लोक तिथे आंघोळ करतात आहेत, किंवा क्रिकेटच्या मॅचेस आता परवापर्यंत होत होत्या T20च्या, आणि त्यात हजारो लोक स्टेडियमवर गर्दी करत होते. लग्नाच्या जागी हजारो लोक गर्दी करतात आहेत, रस्त्यावर करतात आहेत. त्यामुळे गर्दी काही आपण टाळू शकलेलो नाही, ते कठीणच आहे टाळणं. भारतासारखी एक तर प्रचंड लोकसंख्या असलेला देश, आणि वरून पुन्हा आपण सामाजिक माणसं आहोत. आपण काय आयसोलेशन मध्ये वेगवेगळ्या नुसत्या फ्लॅटमध्ये राहणारी माणसं नाही आहोत. आपण समाज आहोत, आपण कुटुंब आहोत. माणसांना भेटल्याशिवाय चैन पडत नाही, किंवा कामासाठी का होईना भेटावं लागतं. तसंही कोरोनाने तसं अनेक वेळा असं वाटतं की प्रत्येक माणसाला जणू काही एका बेटावर नेऊन टाकलेलं आहे. सगळेच जण आपण जणू काही एकटे एकटे कोण्या बेटावर राहतो आहोत वर्षभर, पण तो आपला मूळ स्वभाव नाही. त्यामुळे लोक एकत्रच येणार नाही हे मला कठीण दिसतं. आपण किती जरी म्हटलं तरी त्याचं पालन कठीण दिसतं. पण आपल्या सुदैवाने एक नवं संशोधन आलं, अमेरिकेत नुकतंच प्रकाशित झालं. त्यांना शाळा उघडायच्या होत्या. आता कशा उघडायच्या? मुलं एकत्र येतील तर साथ पसरेल. तर संशोधनात त्यांना असं दिसलं की 6 फूट अंतराची गरज नाही. तुम्ही 6 फूट अंतर ठेवलं 2 मुलांमध्ये, किंवा 3 फूट ठेवलं, तर रोग पसरण्याचं प्रमाण सारखंच आहे.
हे संशोधन जर बरोबर असेल तर वस्तुतः 3 फूट जरी अंतर आपण पाळलं आणि मास्क वापरला तर मास्क वापरणं, 3 फूट अंतर पाळणं किंवा 6 फूट अंतर पाळणं, आणखी ज्याला चिन्ह आहेत रोगाची त्याने घरी बसावं. आपल्याकडे लोक सार्वजनिकरित्या जातात, तिथे खोक 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 खोकतात, शिंका देतात, त्याच्यातनं किती लोकांना आपण रोग देतोय याचं त्यांना भानही नसतं. तर आपण स्वयंस्फूर्तीने, खरं म्हणजे मला जर ताप असेल, खोकला असेल, सर्दी असेल तर मी घरी बसले पाहिजे, कमीत कमी दुसऱ्यांना रोग देऊ नये. तर या 2-3 गोष्टीचं पालन आपण केलं पाहिजे, ज्या गोष्टीमुळे कोरोना पसरतो. म्हणजे उदाहरणार्थ लाळेतनं कोरोना पसरतो, थुंकीतनं. मग आपल्याकडे पाणठेल्यावरती खर्रा तंबाखू खाणं आणि थुंकणं इतकं सर्रास चालतं. मी अजून तरी हे संशोधन पाहिलेलं नाही की या खर्ऱ्यामधनं आणि थुंकण्यामधनं किती पसरतं, पण बहुतेक पसरत असणार. तर या गोष्टीवर देखील आपल्याला काही बंधनं, मर्यादा आणाव्या लागतील. तर वॅक्सिन आवश्यक, बरोबर. पण सोबतच आपल्याला काही व्यक्तिगत वर्तनाच्या आणि काही सामाजिक जीवनाच्या गोष्टी शिकाव्या लागतील, बदल करावे लागतील. आता आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात चर्चा करतोय, त्याच्याबद्दलचे संदर्भ सगळे जाणून घेतोय. आपल्यासोबत डॉक्टर अभय भंग सर आहेत, थेट गडचिरोलीवरून. सर, ज्या पद्धतीने काही मुद्दे आपण आत्ता बोललो त्याच्यात एक मुद्दा प्रामुख्याने समोर लक्षात येतो, जो पहिल्यांदा बोलताना आपण मांडला होता, की नेतृत्वाचा कुठतरी अभाव दिसतोय, इच्छाशक्तीचा अभाव दिसतोय, म्हणून काही गोष्टी निर्णय होताना वेगाने होताना दिसत नाहीयेत. मग राज्यातली परिस्थिती आरोग्याच्या बाबतीमध्ये तशी वाटली का आपल्याला? कारण वर्षभरामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या या खरोखर नियंत्रित होत्या का, की त्या टप्प्याटप्प्यावरती निर्णय घेताना सरकारच्या पातळीवरती देखील काही चुका झाल्या, त्या आता सुधारण्याची गरज आहे? एक व्यक्ती म्हणून मला सरकारवर टीका करणं खूप सोपं आहे, पण या साथीच्या बाबतीत मात्र मी असं म्हणेन की जो रोगच माहीत नाही, तो कसा पसरतो माहीत नाही, ज्या रोगावर औषध नाही, लस नाही, अशा रोगाला जेव्हा सरकारला तोंड द्यावं लागतं, तेव्हा जसं वैद्यकीय शास्त्र बावरलं तसं स्वाभाविकता सरकारही गोंधळणं स्वाभाविक होतं. त्यामुळे एक जे लॉकडाऊन अचानक लावलं मार्चमध्ये आणि त्यामुळे मायग्रंट लेबर, मजुरांचे जे हाल झाले, ती एक मेजर चूक झाली असं मागे वळून नक्कीच म्हणावं लागेल. पण अन्यथा भारतातल्या सरकारांनी बऱ्याच डिसिजिव्हली, निर्णायक पद्धतीने निर्णय घेतले, कठोर वाटणारे निर्णय घेतले आणि ते लागू केले. मागे वळून बघता असं विचारता येऊ शकतं बरं का, असे अनेक लोक आहेत जे असं प्रश्न उपस्थित करतात की एवढ्या तीव्र लॉकडाऊनची भारतात गरज होती का? आणि मला वाटतं बजाज फॅमिलीतला कोणीतरी म्हणाला, अतिशय सुंदर त्याने कॉमेंट्री केली की व्हायरसचा, रोगाचा कर्व जो आहे त्याला थांबवण्याच्या ऐवजी आपण भारताचा आर्थिक विकासाचाच कर्व जणू काय थांबवला. वी आर टार्गेटिंग अ रॉंग कर्व, असं झालं की काय, असा संशय अनेक लोक व्यक्त करतात की भारतामध्ये साथ होती, पण भारतामधले रोगाचं स्वरूपच मुळी सौम्य आहे. ते आपलं सुदैव आहे, ते काही आपली कर्तृत्व नाही आहे, ते आपलं सुदैव आहे की जे काही बायोलॉजिकल कारण असतील ज्याचं आपल्याला नीट आकलन नाही, पण भारतात रोग जितक्या लोकांना होतो त्यांच्यापैकी फक्त 1.4% मृत्यूचं प्रमाण आहे. आणि तरी आपल्या आरोग्य व्यवस्था काही फार चांगल्या आहेत, उत्कृष्ट आहेत असं नाही. जिथे उत्कृष्ट आरोग्य व्यवस्था आहे वैद्यकीय, त्या युरोप, अमेरिकेमध्ये हे प्रमाण 5 ते 10% दरम्यान आहे आणि आपले 1.4% आहे. हे काही कोणाचं कर्तृत्व नाही, डॉक्टरांचंही कर्तृत्व नाही, सरकारचंही कर्तृत्व नाही. हा सुदैवाने आपल्या भारतामध्ये रोगाचं स्वरूपच मुळी सौम्य आहे. आणि तेच आफ्रिकेच्या देशातही दिसतं, तेच आपल्या अवतीभोवतीच्या अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश सगळीकडेच दिसतं. म्हणजे नुसतंच भारतात असंही नाही. तर सुदैवाने आपल्याकडचा रोग सौम्य आहे. बघा ना, आपण आता हिशोब केला की 50 कोटी लोकांना रोग होऊन गेला, याच्यापैकी बहुतेकांना पत्ताही नाही आहे की मला रोग होऊन गेला किंवा संसर्ग लागून गेला. मग ह्याला थांबवण्यासाठी इतक्या तीव्र लॉकडाऊनची गरज होती का? लॉकडाऊनमुळेच जास्त नुकसान झालं का, असा प्रश्न मागे वळून बघता आता विचारता येऊ शकतो. पण त्यावेळी हे कळणं अशक्य होतं. रोगाची भीती, साथीची भीती एवढी होती संकटाची की सगळ्या सरकारांनी निर्णायक रीतीने पावलं उचलली. मी असं म्हणेन की भारताची एकूण जी शासन व्यवस्था आहे
ती बऱ्यापैकी ढिसाळ आहे, भ्रष्ट आहे, अकार्यक्षम आहे आपल्याला माहित आहे. त्या तुलनेत कोरोनाची लॉकडाऊन मात्र या सरकारी व्यवस्थेने बऱ्यापैकी चांगली लागू केली. याचा अर्थ बंदी लागू करायची याच्यामध्ये आपले सरकार जरा वस्ताद आहेत. सकारात्मक गोष्टी करायची तितक्या चांगल्या करू शकत नसतील, पण कोरोनासाठी लॉकडाऊन मात्र सरकारने, मी असं म्हणणार की चांगल्या पद्धतीने लागू केलं. कदाचित कधी कधी ते अवास्तव एक्सेस होतं, पण त्यावेळी काय एक्सेस आहे आणि काय किमान आवश्यक आहे कळायला काही साधन नव्हतं. मला विशेष उल्लेख हा करायचा आहे की सार्वजनिक आरोग्य सेवा ज्या सरकारी आहेत यांच्यावर मी देखील यांच्या चुकांवरती टीका करत आलेलो आहे. आणि गेले 20-25 वर्ष तर त्यांना जणू काही हे गाळीव आहे, अतिशय वाईट आहे असं सर्वत्र चित्र रंगवलं जातं. पण या कोरोनाच्या साथीच्या काळात जर कोणी एक आरोग्य व्यवस्था खंबीरपणे उभी राहिली असेल तर ती शासकीय सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच आहे. म्हणून त्यांना मी 100पैकी 90% मार्क देईन. आणि याच्यामध्ये जीवाचा धोका होता. हे दुर्दैवाने म्हटलं पाहिजे की प्रायव्हेट सेक्टर जे भारतामधलं आरोग्य सेवा देण्याचं जास्त प्रमुख असं सेक्टर आहे. भारतामध्ये 70% आरोग्य सेवा या प्रायव्हेट सेक्टर द्वारा दिले जातात आणि 30% शासकीय सेवाद्वारे दिल्या जातात. पण प्रायव्हेट सेक्टरने या बाबतीत मात्र भूमिका बरीच कमी बजावली आणि प्रमुख भूमिका मात्र शासकीय सार्वजनिक आरोग्य सेवेने बजावली. तुम्ही बघाल गावागावामध्ये त्या आशा आणि ANM घरोघरी फिरत होत्या, मास्क लावून रोगी शोधत होत्या, त्यांना आयसोलेट करत होत्या, क्वारंटाईन करत होत्या, दवाखान्यात नेत होत्या. जीवाचा धोका होता. त्यांच्याकडे बऱ्याचदा PPE नव्हते. तर हे खरं म्हणजे नवे अगदी आरोग्य सैनिक होते आणि त्यांना आपण सगळ्यांनी खरंच सॅल्यूट करायला पाहिजे. तर शासकीय आरोग्य सेवा अनेक कमतरता असून देखील या परीक्षेमध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेने त्यांनी काम केलं. पण खाजगी आरोग्य सेवा मागे राहिल्या, त्यांना भूमिकाही शासनाने दिली नाही आणि कदाचित त्यांनी पुढाकारही घेतला नाही. पण एक प्रायव्हेट सेक्टर मात्र आहे की ज्याने रिमार्केबली चांगलं काम केलं. ते कोणतं? या काळामध्ये भारतामध्ये औषधांची कमी पडली असं सहसा झालं नाही. कल्पना करा, 40 कोटी 50 कोटी लोक आजारी होत होते किंवा त्यांना इन्फेक्शन लागत होतं, तर औषधाची गरज किती वाढली असेल. पॅरासिटामॉल, पेन किलर, अँटीबायोटिक्स, औषध भारतामध्ये सहसा कमी पडले नाहीत. भारताने 2 व्हॅक्सिन या एका वर्षामध्ये शोधून वापरात आणल्या, उपयोगात आणल्या. हे सगळं बहुतांशी प्रायव्हेट सेक्टरमध्ये झालेलं आहे. त्यामुळे भारत हे औषध निर्मिती आणखी व्हॅक्सिन निर्मिती या बाबतीत जगाचा एक महत्वाचा स्रोत झालेला आहे. ही भूमिका मात्र प्रायव्हेट सेक्टरने फार उत्तमरित्या बजावली. शासनाने केलं काय नाही किंवा शिकलो काय नाही शासन या बाबतीत मधला एक उल्लेख केला पाहिजे. जसं कोरोना आणि या साथींच्या रोगाच्या बाबतीत लक्षात येतं की निव्वळ खासगी डॉक्टरांच्या दवाखान्यामधनं साथी नाही नियंत्रित करता येत. त्याला तुम्हाला सार्वजनिक आरोग्य सेवा मजबूत लागतेच लागते. आणि जर युनिव्हर्सल हेल्थ केअर सगळ्यांना आरोग्य सेवा द्यायची असेल, आपल्याला प्रत्येक गरजूला आरोग्य सेवा मिळायला पाहिजे. नुसती कोरोनाची नाही, ब्लड प्रेशरची मिळायला पाहिजे, ट्युबरक्युलोसिसची मिळायला पाहिजे. तर आपल्याला शासकीय सार्वजनिक आरोग्य सेवा मजबूत करावी लागेल. हा धडा खरं म्हणजे कोरोनाने आपल्याला ढळढळीत दाखवून दिला की सार्वजनिक आरोग्य सेवेशिवाय तुमचं होणार नाही. हे राष्ट्र कोलमडून पडेल. तरी यावेळेचं बजेट राष्ट्रीय जर तुम्ही बघा, निर्मला सीतारामननी जे सादर केलं त्यांनी आपल्याला भुलवलं. आरोग्य सेवा महत्वाची असं म्हणून आम्ही आरोग्य सेवेचं बजेट तिप्पट करतो असा दावा केला. पण प्रत्यक्षात केलं काय त्यांनी? पाणी पुरवठा आणि पोषणाच्या कार्यक्रमाचं जे बजेट होतं, स्वच्छ भारतचं बजेट होतं, ते आरोग्याचं बजेट असं ओढून यावेळी दाखवलं आणि आम्ही बजेट खूप वाढवलं. वस्तुतः बजेट वेगवेगळ्या हिशोबांनी जर पाहिलं तर जास्तीत जास्त 7 कोटींनी वाढवलं आहे किंवा कदाचित ते कमी केलेलं आहे. तर 7% वाढवलेलं आहे किंवा कमी केलाय. तुलना करायला बेस आपण काय वापरतो याच्यावर अवलंबून आहे, पण जवळपास बजेटमध्ये फरक नाही केलेला. मला असं वाटतं इथे भारत सरकार धडा शिकलेलं नाही की भारताला अशा प्रकारच्या साथी ज्या पुढे येत राहणार आहेत. निसर्गातनं हा व्हायरस शेवटचा व्हायरस नाही.
थोडंच मी मागे जाऊन आठवण देईन, मी माझ्याच लाईफ स्पॅन मध्ये, माझ्याच आयुष्य काळामध्ये ही पाहिलेली नव्या रोगाची दुसरी जागतिक साथ आहे. पहिला HIV होता, 80च्या दशकात आला, नवाच रोग होता, व्हायरसचाच रोग होता, आणि आता हा COVID-19 आला, आणि याच्यानंतर पुढे येणार आहेत. कारण निसर्गामध्ये असं म्हणतात की 80,000 असे विविध प्रकारचे व्हायरसेस आज आहेत उपस्थित, की त्यांना संधी मिळाली आणि ते माणसाला जर इन्फेक्शस होऊन गेले, म्युटेशन होऊन, तर त्यांच्या मोठ्या साथी येऊ शकतात. तर 80,000 व्हायरस जर निसर्गात आहेत, तर दर 2-4 वर्षांनी एक असा नवा व्हायरस येणार आहे, त्याला तोंड आपल्याला द्यावं लागणार आहे. त्यासाठी शासकीय आरोग्य व्यवस्था, नवे शोध लावण्याची वैज्ञानिक क्षमता, लस निर्माण करण्याची क्षमता, आणि आपले व्यक्तिगत व्यवहार आणि आचरण बदलण्याची आपली तयारी, या 4 गोष्टी अत्यावश्यक आहेत. सर, अगदी खरं आहे की जसं तुम्ही आत्ता मागाशी पण उल्लेख केला की 40% लोकांना भारतातल्या कोरोनाचा संसर्ग होऊन गेला, त्याचा त्यांना कदाचित पत्ताही लागला नाही किंवा त्याला अंदाजही आला नाही की आपण बाधित होऊन गेलेलो आहोत. पण जर 50 कोटी जर ही संख्या साधारणतः आपण पकडतोय, तर या नागरिकांना जी बाधा होऊन गेली पण ते त्यातूनही तगून गेले, याचा अर्थ आपण असा घ्यायचा का भारतामधल्या नागरिकांची प्रतिकारशक्ती, इम्युनिटी पॉवर ही इतर देशांच्या तुलनेमध्ये चांगली आहे? आता असं बघूया की 50 कोटी लोकांना करायचे संसर्ग झाला, पण रोग मात्र ज्यांचं आपली टेस्ट पॉझिटिव्ह आली, म्हणजे ज्यांना चिन्ह होते, लक्षण होते, आणि रोग झाला, ते करायचे 1 ते 2 कोटीच्या. सरांशी जोडण्याचा पुन्हा आपण प्रयत्न करूया. अभय बंग सरांचा आपला संपर्क तुटला, ते गडचिरोलीतून आपल्याशी संवाद साधत होते. अनेक महत्त्वाचे मुद्दे बंग सरांनी आपल्याला सांगितले की याच्यात काय नेमका धडा आपण घेतला पाहिजे. राज्य सरकारने कशा पद्धतीने, शासकीय यंत्रणेने, आरोग्य व्यवस्थेने, प्राथमिक आरोग्य व्यवस्थेने, राज्याच्या आरोग्य विभागाने, शासकीय आरोग्य विभागाने जे काम केलं हे उत्तम होतं. म्हणजे आशा वर्करपासून ते कोविड योद्धे, डॉक्टर, नर्सपर्यंत या सगळ्यांनी जे काम केलं, हे काम निश्चित राज्याच्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम झालं. पण आरोग्य व्यवस्था सुधारण्याकरता म्हणून सरकारांनी वेगवेगळे पावलं उचलण्याची गरज आहे, त्या पातळीवरती काम करण्याची गरज आहे, प्रतिकारशक्तीच्या संदर्भात गरज आहे. तर या सगळ्या संदर्भात सरांचा मार्गदर्शन हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. लसीकरण हा शेवटचा उपाय नाही आहे. त्यामुळे जी रुग्णसंख्या आत्ता वाढताना दिसतीये, ही रुग्णसंख्या दुसरी लाट आहे यात शंका नाही, असं डॉक्टर अभय बंग सर यांचं म्हणणं होतं. अभय बंग सरांचा संपर्क आपल्याला तुटलेला आहे. पुन्हा एकदा आपण सरांशी कधीतरी या विषयावर निश्चितपणे चांगली चर्चा करूया. बंग सर, खूप खूप धन्यवाद साम टीव्ही कडून की या अशा लाटेच्या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असताना, शंका असताना तुम्ही त्या शंकांचं निरसन केलं. अजूनही आपण या संदर्भात दुसरा भाग मुलाखतीचा निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करूया जेव्हा सरांचा संपर्क होईल. आता इथेच थांबू. नमस्कार.